मग सन्माननीय कपिल पाटील साहेब तुम्ही शाहिदा या मंचावरती आगमन करत आहे तर मनापासून धन्यवाद साहेब आपला DJ आशिष SK। खरं तर मीही तसा मूळचा कबड्डीवालाच आहे। मी कबड्डी असोसिएशनचा ठाणे जिल्ह्याचा उपाध्यक्ष राहिलेला आहे। तरुणांना करिअर करण्याची संधी ही या खेळाच्या माध्यमातून मिळायला लागली। हा जो बदल आहे हा निश्चितपणाने या खेळाकडे तरुणांना आकर्षित करणारा हा बदल आहे। नमस्कार, मी निलेश कुमार, न्यूज 9 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण बदलापूर गावामध्ये बदलापूर हायस्कूलमध्ये या ठिकाणी सम्राट अशोक क्रीडा मंडळ महापुरुष चषक 2025चं भव्यदिव्य आयोजन केलेलं आहे। या ठिकाणी नगरसेवक अनिल भगत सर आहेत। सर काय सांगाल, कशा प्रकारे आयोजन केलेलं आहे आणि खेळाडूंना काय सांगाल? खेळाडूंना सांगेन का शिस्तबद्ध खेळा, म्हणजे ज्याच्यातून तुम्हाला एक शिस्तीचा एक धडा मिळेल आणि दुसरं असं का चांगलं व्यासपीठ तुम्हाला मिळालेलं आहे सम्राट अशोक क्रीडा मंडळाच्या माध्यमातून। बदलापूर गाव आमचं कबड्डीचं माहेरघर आहे। इथे असंख्य असे खेळाडू निर्माण झाले ज्यांनी जिल्हा स्तरावर राज्यस्तरावर आपलं नाव बदलापूर गावाचं नाव लोकप्रिय केलेलं आहे। आमच्या गावामधला एक मुकेश वळवळ म्हणून खेळाडू आहे, त्यांनी नेपाळला जाऊन आपल्या बदलापूर गावाचं आमच्या प्रतिनिधित्व केलं। खरोखर आजच्या दिवशी हे जे नियोजन बघून समाधान वाटते की बदलापूर गावासारख्या ठिकाणी एक चांगली अशी स्पर्धा घेतली जाते। आणि ज्या मंडळाला टी शर्ट नव्हतं, 1998ची स्थापना झालेली आहे सम्राट अशोक क्रीडा मंडळ, ज्यांना टी शर्ट नव्हते त्या मंडळाच्या मार्फत एवढं भव्य दिव्य स्पर्धेचं आयोजन केले गेलं। खरोखरच मी जगदीश वाळे या मंडळाचे अध्यक्ष आहेत, त्यांना शुभेच्छा देईन, त्यांच्या टीमला शुभेच्छा देईन। एक चांगली कबड्डीची पर्वणी त्यांनी बदलापूर गावासाठी दिलेली आहे। आणि इथे आलेल्या प्रेक्षकांनी, जसं मगाशी माझ्या मित्रांनी सांगितलं, इथे आलेल्या प्रेक्षकांनी शिस्तीने सामने बघावे आणि खेळाडून देखील शिस्तीने सामने खेळावे, जेणेकरून इथलं वातावरण चांगलं राहील। आणि बदलापूर गावामध्ये सातत्याने चांगले सामने होत असेल त्या सामन्यांमधलं एक चांगल्या सामन्यांचं नियोजन इथे केलेलं आहे सम्राट अशोक क्रीडा मंडळ बदलापूर गाव यांच्या माध्यमातून। खरोखर मी यांना शुभेच्छा देईन आणि खेळाडूंना देखील इथे आलेल्या सगळ्यांना शुभेच्छा देईन। आणि आत्ताच मनोजनी सांगितलं की ह्या स्पर्धेकरता माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब यांचं इथे एक 15 ते 20 मिनिटात आगमन होणार आहे। आम्ही देखील त्यांचं इथे वाट बघत आहोत आणि एवढ्या मोठ्या लेवलला जर ही स्पर्धा होते खरोखरच यांचं कौतुक करण्यासारखं आहे सम्राट अशोक क्रीडा मंडळ आणि जगदीश वाळे आणि त्यांच्या टीमचं। तर मित्रांनो, आपल्यासोबत नगरसेवक हेमंत चतुर सर देखील आहेत। सर काय सांगाल या आयोजनाबद्दल? सर्वप्रथम ह्या मंडळाचे अध्यक्ष जगदीश उबाळे
यांच्या नेतृत्वामध्ये सम्राट अशोक क्रीडा मंडळ यांच्या माध्यमातून महापुरुष चषक या बदलापूर गावामध्ये आयोजित केलं। त्याबद्दल सर्वप्रथम मी त्या मंडळाचे आभार मानतो की जेणेकरून या मंडळाच्या माध्यमातून या ग्राउंडवर या व्यासपीठाच्या माध्यमातून या तालुक्यातील या परिसरातील खेळाडूंना एक खेळण्याची संधी मिळेल आणि जेणेकरून हेच खेळाडू भविष्यामध्ये आपल्या जिल्ह्याचं राज्याचं नेतृत्व करतील आणि या अशा प्रकारचे सामने सम्राट अशोक क्रीडा मंडळ हे दरवर्षी घेत असतं आणि ह्या अशा भव्य दिव्य सामन्यांच्या निमित्ताने इथे बदलापूर गावातील प्रेक्षक देखील या कबड्डी खेळाचा आनंद लुटत असतात। म्हणून सम्राट अशोक क्रीडा मंडळ या मंडळाचे मी मनापासून आभार मानतो आणि त्यांना या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शुभेच्छा देखील देतो। सर काय सांगाल, एकंदरीत सोशल मीडियाच्या युगामध्ये तरुणाई कुठेतरी आपल्या मैदानी खेळापासून दूर जाते आणि तुम्ही एक भव्य दिव्य आयोजन केलं, काय सांगाल? सर्वप्रथम मी अशोक क्रीडा मंडळचा मी अभिनंदन करतोय की त्यांनी ही मराठी बाणाचा परंपरा राबवत आहेत आणि या पूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये या बदलापूर शहरामध्ये दरवर्षी हा कार्यक्रम सादर होत असते आणि त्यांना मी अशीच शुभेच्छा देत असतो। आणि दरवर्षी ते चषक आयोजित करतात आणि दरवर्षी एक खेळाडूंसाठी एक मोठं प्लॅटफॉर्म ते देत असतात आणि त्याबद्दल त्यांचं मी सर्वप्रथम त्यांना शुभेच्छा देईल आणि सर्व खेळाडूंनी चांगल्यात चांगला खेळ करून जसं ह्या मंडळाचं जसं नियोजन आणि त्यांचं जे ध्येय त्यापेक्षा चांगला खेळ दाखवून आणखी काय तुम्हाला तुमचा खेळ दाखवता येईल आणि तुम्हाला पुढे जाण्यासाठी जी संधी मिळेल त्याबद्दल सर्व खेळाडूंचं आणि सर्व मंडळाचं आभार। मंडळाचे अध्यक्ष जगदीश सर आपल्यासोबत, सर काय सांगा? भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत आज आणि अण्णासाहेब चापेकर क्रीडा नगरीत हे भव्य दिव्य कबड्डीचे सामने होत आहेत आणि हे सामने करत असताना अनेक अडचणी येत असतात। या अडचणी म्हणजे आर्थिक पाठबळ हा हे जे इथे पाहुणे आहेत ते आमचे आधारस्तंभ आहेत, आमच्या मंडळाचे जे सदस्य आहेत ते आम्हाला खूप मदत करत असतात आणि हा जो ग्राउंड करताना मेहनत लागते किंवा ग्राउंड बनवताना जी नियोजन लागते ते सुरेश नानातरे, मंदार तावडे, सनी सोनवणे, सुमित पवार, मुकेश उबाळे, महेश उबाळे, सुमित गोडांबे, सागर गोडांबे, महेश भोपी अनेक आमची मुलं आहेत ज्यांची मी सगळ्यांचीच नावं घेत नाही, परंतु या मुलांनी अथक मेहनत करून हा जवळजवळ आम्ही एक महिन्यापूर्वीच हे ठरवलं होतं आणि आज ते सफल होताना दिसतंय। मी सर्व खेळाडूंना एवढंच म्हणेल की हा खेळाचा आनंद घ्या आणि प्रेक्षकांनी सुद्धा खेळाडूंना प्रोत्साहन करणं, टाळ्या वाजवून त्यांना प्रोत्साहन करावं। कॅमेरा पर्सन सोबत मी निलेश कुमार, न्यूज 9 मराठी। वेलकम सर, वेलकम। आपल्या मनापासून स्वागत, सर्व क्रीडा मंडळाच्या वतीने आपलं हार्दिक स्वागत। माझे केंद्रीय मंत्री सन्माननीय पाटील साहेबांचं नुकताच या क्रीडा नगरीत आगमन झाले, मंचावरती आगमन झाले। पाटील साहेब आपल्या मनापासून धन्यवाद आल्याबद्दल। आशीर्वाद देताना सन्माननीय कपिल पाटील साहेब तुम्ही शाहिस्ता या मंचावरती आगमन करत आहे, तर मनापासून धन्यवाद साहेब आपला। DJ आशिष SK वेलकम सर, वेलकम। मनापासून आभार आपण या ठिकाणी आल्याबद्दल। या स्पर्धेच्या वतीने सम्राट अशोक क्रीडा मंडळाच्या वतीने आणि खऱ्या अर्थाने या मंडळाचं नाव सम्राट अशोक आहे। तुमचं कौतुक करतो। देशामध्ये संविधानावर अनेक लोक शंका घेत असताना तुम्ही महापुरुष चषक म्हणून या चषकाला नाव दिलं, याच्यात तुम्ही किती संविधान प्रिय आहात हे यामुळे सिद्ध झालं। आणि खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जो घटनेच्या माध्यमातून अधिकार दिलेला आहे, त्या अधिकाराचा फक्त वापर करून नाही तर समाजालाही त्याची जाणीव व्हावी हा उद्देश ठेवून कदाचित आपण हे नाव दिलं असावं। 1998ला
या मंडळाची स्थापना झाली. मी बऱ्याचदा कबड्डीच्या स्पर्धांना या मंडळाच्या आलेल्या आहे. मला वाटतं खासदार झाल्यानंतर आलो नाही किंवा बोलवलं नसेल, पण मी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असताना उपाध्यक्ष असतानाही आलो. ते नाईक साहेबांनी आम्ही सोबतच यायचो. गणेश नाईक साहेब, सुनील भगत त्यावेळेला होते, ते आमंत्रण करायला यायचे आणि त्यांच्या आग्रहाखातर आम्ही यायचो. हे बदलापूर गावांमधल्या ह्या मंडळांनी खऱ्या अर्थाने कबड्डीला प्रोत्साहन देण्याचं काम गेल्या अनेक वर्षापासून केलेलं आहे. मगाशी मी ओळख करून घेताना एकाने मला ओळख दिली की राष्ट्रीय खेळाडू. ह्या मैदानावर राष्ट्रीय खेळाडूही उपस्थित आहेत. हे खऱ्या अर्थाने ह्या कबड्डीच्या यशाचं श्रेय असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. मी येणाऱ्या काळामध्ये आपल्या ह्याच मातीतले खेळाडू प्रो कबड्डीमध्ये जाऊन खऱ्या अर्थाने आपलं करिअर करतील, त्याच्यासाठी त्यांना शुभेच्छा देतो. त्यासाठी काही मार्गदर्शनाची आवश्यकता असली तर निश्चितपणाने पूर्ण ताकदीनिशी तुमच्या पाठीशी खंबीरपणाने उभं राहण्याची तुम्हाला शाश्वती देतो. खरं तर मीही तसा मूळचा कबड्डीवाल्याच आहे. मी कबड्डी असोसिएशनचा ठाणे जिल्ह्याचा उपाध्यक्ष राहिलेला आहे. सुरेश तरे माझ्याबरोबर सचिव होता वाटतं त्यावेळेला. सुरेश सचिव होता, गोपाल लांडगे उपाध्यक्ष होते आणि देवाडीकर कार्याध्यक्ष सेक्रेटरी होते आणि नकुल पाटील साहेब अध्यक्ष होते. तेव्हापासून कबड्डीचा प्रचार प्रसार आणि खेळाडू निर्माण करण्यासाठी आम्ही योगदान देत आहोत. पण आपला खेळ हा गावापुरता, तालुक्यापुरता, जिल्ह्यापुरता मर्यादित बऱ्याचशा प्रमाणात राहिलेला आहे. काही खेळाडूंनी आपलं करिअर केलं, राष्ट्रीय स्तरावर पोहोचले. आता कोणी अजून एकाने ओळख दिली की मी नेपाळला जाऊन खेळून आलो. अशा प्रकारचे आपल्या मातीतले खेळाडू हे आता आपल्या देशाची वेश ओलांडून परदेशात जाऊनही खेळायला लागले. निश्चितपणाने भारताचा हा खेळ हा ऑलिम्पिकमध्ये याचा समावेश झाला ही आपल्यासाठी निश्चितपणाने कौतुकास्पद बाब आहे. आणि या मातीतला जो हा खेळ आहे हा सामान्यातला सामान्य गरीब कुटुंबातला माणूस हा खेळ खेळू शकतो. आणि खऱ्या अर्थाने राष्ट्रीय एकात्मतेचं प्रतीक हे खऱ्या अर्थाने आपल्याला खेळामध्ये बघायला मिळते. तर कुठलाही खेळाडू कधीच असं बोलत नाही की या धर्माच्या खेळाडूबरोबर मी खेळणार नाही, या जातीच्या खेळाडूबरोबर मी खेळणार नाही. खऱ्या अर्थाने खेळाडू व्यक्ती आणि धर्माचं प्रतीक हे शिकायचं असेल तर अशाच प्रकारच्या खेळांमधून शिकता येते. ही खेळाडू वृत्ती ही अशाच प्रकारच्या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या अंगामध्ये येते आणि म्हणून अशा प्रकारच्या खेळाला प्रोत्साहन देणं हे गरजेचं असते. अशा प्रकारची जी मंडळं आहेत, सम्राट अशोक क्रीडा मंडळ असेल किंवा ठाणे जिल्ह्यातले अनेक मंडळं या खेळाला प्रोत्साहन देण्याचं काम सतत करतात. त्यांनाही शुभेच्छा देतो. नवीन वर्षाच्या आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि अतिशय चांगल्या स्पर्धा भरवल्याबद्दल आपलं कौतुक करतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. कशा प्रकारे वातावरण आहे आणि युवा खेळाडूंना काय आवाहन कराल? सम्राट अशोक क्रीडा मंडळाच्या वतीने महापुरुष चषकाचं आयोजन बदलापूर गावामध्ये केलेलं आहे. निश्चितपणाने या मंडळाचं मी कौतुक करतो. खऱ्या अर्थाने या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला. देशामध्ये संविधानावर अनेक चुकीच्या गोष्टी घडत असताना, विरोधक वेगळ्या पद्धतीने समाजामध्ये चित्र निर्माण करत असताना बदलापूरसारख्या गावामध्ये महापुरुषाच्या नावाने चषक भरून बाबासाहेब आंबेडकरांनी जो आपल्याला अधिकार दिले त्याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी या मंडळाने पुढाकार घेतला. त्यांना मी धन्यवाद देतो, त्यांचं कौतुक करतो. आणि खऱ्या अर्थाने ह्याच खेळाच्या माध्यमातून युवकांनी पुढे होऊन येणाऱ्या काळामध्ये फक्त आपल्या तालुका जिल्ह्यापुरतं मर्यादित न राहता प्रो कबड्डीपर्यंत मजल मारण्यासाठी त्यांना मी शुभेच्छा देतो. सर, आपल्या आणि कबड्डीच्या अनेक अशा आठवणी आहेत, तर काय सांगाल कशा प्रकारे फ्युचर आहे कबड्डीबद्दल, काय आवाहन कराल? कबड्डीमध्ये खूप बदल झालेला आहे. ज्यावेळेला मी कबड्डी असोसिएशनचा उपाध्यक्ष होतो त्यावेळेला व्यावसायिक कबड्डी नव्हती. त्यावेळेला फक्त कबड्डी ही खेळली जायची पण तिला कमर्शियल स्वरूप आलं नव्हतं. स्पर्धा होत होत्या, परंतु आता खऱ्या अर्थाने तरुणांना करिअर करण्याची संधी ही
या खेळाच्या माध्यमातून मिळायला लागली हा जो बदल आहे हा निश्चितपणाने या खेळाकडे तरुणांना आकर्षित करणारा हा बदल आहे. म्हणून तरुणांनी याचा जास्तीत जास्त लाभ घेऊन येणाऱ्या काळामध्ये आपलं करिअरसुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून घडवण्याचं काम करावं.